शिवसेनेचा 60वा वर्धापन दिनोत्सव पार पडला आणि या ठिकाणी नवीन घोषणा करण्यात आलेली आहे। शिवसेना क्रीडा सेनेची स्थापना करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष चंद्रहार पाटील यांना करण्यात आलेलं आहे। नवीन जबाबदारी तुम्हाला मिळालेली आहे, कशा प्रकारे ही जबाबदारी पार पडली, काय तुमचं आता पुढचं ध्येय धोरण किंवा काय प्लॅनिंग असणार आहे? खरं तर आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी आज क्रीडा सेना या नवीन संघटनेची स्थापना केलेली आहे। खरं तर गेली अनेक वर्ष 25-30 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतोय, कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आज ही जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाची क्रीडा सेना म्हणून, फक्त कुस्ती नव्हे तर संपूर्ण जे मैदानी खेळ असतील किंवा जे आपल्या ऑलिम्पिकला जे खेळ समाविष्ट आहे त्या सर्व खेळांना बरोबर घेऊन त्या खेळाडूंच्या अडीअडचणी असतील, त्यांना लागणारी मदत असेल किंवा ट्रेनिंग सेंटर असेल, म्हणजे कुठल्याही अडचणी असेल किंवा कुठल्याही मदतीची गरज असेल त्या ठिकाणी क्रीडा सेना हजर असेल। आदरणीय आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी आदेश दिलेले आहेत की प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे क्रीडा सेना ही उभा राहिली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये क्रीडा सेनेचा खेळाडू ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये पदक जिंकून आला पाहिजे। देशाबरोबर आपल्या क्रीडा सेनेचंही नाव साता समुद्र पार गेलं पाहिजे, हे या पद्धतीचे आदेश आदरणीय पक्षप्रमुखांनी आम्हाला दिलेले आहेत। तुम्ही देखील केसरीमध्ये आहात, पैलवानमध्ये देखील तुम्ही हे केलेलं आहे आणि क्रीडामध्ये तुमचा सहभाग आहे। मात्र आता येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या खेळांना खरोखरच गरज असणार आहे त्यांना कशा प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करणार किंवा तळागाळापर्यंत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू असतात मात्र ते वंचित तिथपर्यंत कशा प्रकारे पोहोचणार? खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची माती जी आहे ही संपूर्णच खेळामध्ये अतिशय स्किल असणारी मुलं ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील। खेळामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, कुस्ती असेल, जे मैदानी खेळ आहेत आपले मातीतले, ह्या खेळांमध्ये अतिशय उत्कृष्ट असणारी मुलं अशी आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत। पण ट्रेनिंग विना किंवा आर्थिक अडचणीमुळे त्यांना पाठबळ मिळत नाही आणि खरोखर एक अतिशय म्हणजे हुतकुरू असणारी ग्रामीण भागातली मुलं, त्यांना उजाळा देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये शिवसेना क्रीडा सेना करेल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं असतील, ग्रामीण भागामधली जी खरोखर खेळाडूंची जी एक तळमळ असती की आपण ह्या ऑलिम्पिक सारख्या स्पर्धे असेल, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये असेल, इथपर्यंत पोहोचावं, पण ट्रेनिंग असेल, ट्रेनिंगमधलं डाएट असेल किंवा आर्थिक अडचणीमुळं ते त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही। त्या ठिकाणी अगदी 100% क्रीडा सेना ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार। कुठल्याही खेळामध्ये कुठल्याही खेळाडूवर अन्याय होत असेल, आता अनेक संघटनांचा वाद चालू आहे, त्या संघटनांच्या वादामुळे खेळाडूंचं नुकसान होतंय, खेळाडू त्यामध्ये भरडला जातोय। अशा ठिकाणी क्रीडा सेना उभा राहून ताकदीने उभा राहून त्या खेळाडूला न्याय मिळवून देईल। शेवटचा प्रश्न, कशा प्रकारे आता तुम्ही पुढे हे सुरू करणार आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली, तुम्ही तर फिरणारच आहात, मात्र ह्याला कशा प्रकारे न्याय द्याल आणि काय खेळाडूंना आव्हान कराल तुम्ही? मी आज सर्व खेळाडूंना एवढंच आव्हान करीन, पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही क्रीडा सेना स्थापन झालेली आहे। सर्व खेळाडूंनी ह्या क्रीडा सेनेमध्ये समाविष्ट व्हावं। प्रत्येक विभागाचा असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, प्रत्येक खेळाचे आम्ही जे प्रमुख करणार आहोत, जसं तालुका प्रमुख कबड्डीचा असेल, तालुका प्रमुख खो खोचा असेल, तालुका प्रमुख कुस्तीचा असेल, अशा प्रत्येक खेळाचे प्रमुख असतील तालुका स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत। त्यामुळं प्रत्येक खेळाला न्याय देता येईल, कारण कुस्तीचा खेळ जो प्रमुख आहे तो कुस्तीकडेच लक्ष देऊन कुस्तीच्या विषयाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यावर तोडगा काढेल। त्यामुळं क्रीडा सेना ही अतिशय तळागाळापर्यंत पोहोचून काम करेल एवढाच विश्वास व्यक्त करतो। नक्कीच प्रत्येक खेळाला न्याय देण्यात येईल, तसेच जे वंचित आहे, जे ग्रामीण भागातील त्यांना देखील आर्थिक मदत करून त्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काय लागेल ते देखील करण्याचं ध्येय चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे हे त्या संघटनेला न्याय देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन योगेश सावंत सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।